नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. महाराष्ट्र एक पाऊल पुढे यामध्ये आपले स्वागत आहे. या आठवड्यामधल्या सामान्य नागरिकांशी संबंधित बातम्यांचा आढावा घेऊयात. मराठवाड्यामधला दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्र्यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली. महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करण्याचे आदेश दिलेत. या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाडा विभागामधली पाणी टंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणी पुरवठा होणार आहे. या प्रकल्पाच्या आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधीसाठी पाठपुरावा केला जाईल असंही त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्र विजन डॉक्युमेंट 2047 बाबत मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. पुढल्या 20-25 वर्षासाठीचा आराखडा तयार होताना विजन म्हणजेच दूरदृष्टी, त्यामुळे आपलं ध्येय आणि त्याची दिशा निश्चित असणं हे आवश्यक आहे. केवळ कागदोपत्री सादरीकरण न राहता ते प्रत्यक्षामध्ये साध्य व्हावं यासाठी आपली संपूर्ण क्षमता लावली पाहिजे. आपल्या धोरणांची आखणी या विजननुसार झाली पाहिजे. पुढील 5 वर्ष आपण सातत्यानं या विजनवर काम केलं तर 2047 मध्ये विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण नक्की पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्रामधला भावी आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र म्हणून नवीन नागपूर या भव्य प्रकल्पाला गती मिळालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण आणि केंद्र सरकारच्या नवरत्न दर्जाच्या 2 सार्वजनिक कंपन्या NBCC इंडिया लिमिटेड आणि हडको यांच्यामध्ये 2 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झालेत. या करारांमुळे नव्या नागपूरच्या जागतिक दर्जाच्या विकासाला चालना मिळणार आहे. नागपूरचा आर्थिक आणि व्यावसायिक चेहरा बदलण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. रामोशी बेडर समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 2 लाख रुपयांपर्यंतचं बिगर तारण कर्ज आणि समाजामध्ये उद्योजक आणि व्यावसायिक घडावेत यासाठी 15 लाख रुपयांचं कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. पोलीस भरतीसाठी विशेष योजना तसंच शिक्षण आणि प्रशिक्षणाकरता महाज्योती आणि सारथीच्या वतीने योजना राबवल्या जातील असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. समाजाच्या मागण्या कधी संपत नसतात. त्या एक संपली की दुसरी मागणी मागायची असते आणि तुम्ही मागत राहा आणि आम्ही देत राहू. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा 7वा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वितरित केलाय. यानुसार राज्यामधील 91,65,156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 1,892.61 कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होईल. या 7व्या हप्त्यामध्ये एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीचं अनुदान लाभार्थ्यांना दिलेलं आहे. पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांच्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील सर्व स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते, सोयी सुविधा असणारं म्हाडाचं लेआउट मंजूर करून त्यानुसार एकल किंवा समूह पुनर्विकास करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची प्रभावी अंमलबजावणी करावी. परवडणाऱ्या दरामध्ये सर्वसामान्यांना घरं उपलब्ध करून द्यावीत. मुंबईमधल्या BDD चाळींच्या धर्तीवर बांधकामांचा दर्जा उत्तम ठेवून प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत. शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्च दाब, उच्च दाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीजदर सवलत योजनेला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आणखी 2 वर्षांसाठी म्हणजेच मार्च 2027 पर्यंत मुदतवाढीला मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातल्या सुमारे 1,789 उपसा सिंचन योजनांच्या खर्चामध्ये मोठी बचत होण्याबरोबरच त्याचा थेट फायदा हा उपसा सिंचन योजनांशी निगडीत शेतकऱ्यांना होणार आहे. नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प निधी अभावी निधी रखडू नयेत तसंच वेळेमध्ये पूर्ण व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना आणि त्यातून निधी उभारण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून हा एक महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. त्यानुसार या महापालिकांना आणि इतरही महापालिकांना स्वहिश्शाचा निधी उभारता यावा यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये हडकोकडून 2,000 कोटी रुपयांचं कर्ज घ्यायला मान्यता दिली आहे. महाराष्ट्र एक पाऊल पुढे यामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास. नमस्कार.